स्वर लावून घ्या, स्वर लावून घ्या. दोन वेगळे स्वर झालेत. ठीक आहे, जास्त झालं. ठीक आहे. समचरणी उभा चैतन्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. भक्ताचे जीवन साधकांचे साधन, सुखाचे निधान पांडुरंग. मुक्तिकल्पद्रुम महाफळ उत्तम, गोपिकांचा काम पांडुरंग. भक्तांचे जीवन साधकांचे साधन, सुखाचे निधान पांडुरंग. एकाएकी विनटला तो सदा संचला, एका जनार्दनी भेटला पांडुरंग. भक्तांचे जीवन साधकांचे साधन, सुखाचे निधान पांडुरंग. विठ्ठल 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 सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा. बसवनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करुणमी. मूढमती दीन म्हणून किव भकितसे. तुमचा प्रसाद झाली अपूर्ण, हरिगुण वर्णी नमी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे. स्वये भानजो भानवाराधीला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरिभक्ती लागोनी तारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आदिनारायण विधियत्रिनाथ. दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथ. शरण शरण एकनाथा. अगोदर कसं म्हणायचं? शरण शरण एकनाथा. 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 पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. पायी माथा ठेविला. पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष. नका पाहू गुण दोष. पायी माथा
नका पाहू गुण दोष शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या परंपरेमध्ये ज्या अभंगाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे, असा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या परंपरेतला आणि त्यांच्या गाथेतला अभंग आज श्री क्षेत्र वाई या गावामध्ये तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, दुसरं वर्ष कार्यक्रमाचं आहे आणि दुसऱ्या वर्षाची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे आणि त्यानिमित्ताने हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. थोडासा माझा आवाज मला यायला उशीर होतो. श्री अरविंदजी शिंदे यांनी या कार्यक्रमाच्यासाठी आयोजकांच्या वतीनं मला फोन केला आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम गेल्या वर्षीपासून आम्ही सुरू केलेला आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं, परंतु तुकोबारायांच्या गाथेचं पारायण या परिसरामध्ये होताना दिसत नाही आणि त्यामुळे एक अत्यंत योग्य पद्धतीचा निर्णय हा परिसरातल्या सर्व वारकऱ्यांनी एकत्रित येऊन केलेला आहे. मला कल्पना आहे की याच्यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे आणि फक्त तरुणांचा सहभाग असून चालत नसतो, तर ज्येष्ठांचं मार्गदर्शनसुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळे ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेत तरुणांचा सहभाग या कार्यक्रमाला लाभल्यामुळे एक चांगली उंची या कार्यक्रमाला प्राप्त झालेली आहे. परिसरातली पंचकृषीतली मंडळी, वाई तालुक्यातल्या पंचकृषीतली मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्यासाठी एकत्रित झालेली आहेत. मागे मी योगेश महाराजांच्याकडे इथे जवळच कार्यक्रमाला आलो होतो आणि त्यावेळी ती मंडळी येऊनसुद्धा मला भेटली. ही सर्व मंडळी मला येऊन भेटली आणि निश्चितपणे एखादा कार्यक्रम आपल्याला यशस्वी जर करायचा असेल तर कार्यकर्त्यांनी तत्पर राहणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि हा कार्यक्रम दुसऱ्या वर्षामध्ये असताना आपण एवढ्या चांगल्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आज खरं तर पहिला दिवस आहे असं वाटत नाही. अनेक ठिकाणी जागराच्या दिवशीसुद्धा एवढे लोक नसतात तेवढी लोक आपण पहिल्या दिवशी या ठिकाणी उपस्थित आहात, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ही भगवंताच्या वर्णनापर असावी. ज्याच्यामध्ये भगवंताच्या कोणत्याही गोष्टीचं वर्णन केलेलं आहे तो अभंग घ्यावा, अशा पद्धतीचा विचार आणि अशा पद्धतीचा एक अलिखित नियम हा वारकरी संप्रदायामध्ये चालत आलेला आहे. प्रत्येक वेळी लिखित नियमालाच महत्त्व असतं असं नाही, तर अलिखित नियमसुद्धा आपण पाळले पाहिजेत. खरं तर लिखित नियमांची पायमल्ली करणारे आपण अलिखित नियमांना किती बांधील राहतो हा खरा प्रश्न आहे. आपण कुठेही, मी मागे कुठेतरी सांगितलं, येथे थुंकू नये हा लिखित नियम आहे, पण त्या पाटीवरच थुंकणारी माणसं आहेत. मग अशा समाजामध्ये जे लिखित स्वरूपाच्या नियमांचं पालन करत नाहीत ते अलिखित नियमांचं पालन का करावेत? त्यांनी का करावं? खरं तर अशा पद्धतीनं लिखित नियमांची पायबंदी करणारी मंडळी ही वारकरी संप्रदायाची नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय हा लिखिताला महत्त्व देतोच, शब्द प्रमाण हा मानणारा वारकरी संप्रदाय आहे. खरं तर आपला सनातन वैदिक धर्म आणि त्याच्यामधली एक भक्ती परंपरा, एक भक्तीची शाखा म्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहिल्या जातं आणि तो सनातन वैदिक धर्म हा शब्द प्रमाण मानणार आहे. वेद जे सांगतोय, वेदांत जे सांगतोय ते आम्हाला मान्य आहे, ही भूमिका आमची आहे. फक्त चक्षुर्वै सत्यम याच्यावरती आमचा विश्वास नाही. आमच्या डोळ्यांना दिसतं ते आहे आणि दिसत नाही ते नाही, ही चारवाकाची वृत्ती आमची नाही आहे. आम्हाला आमच्या पूर्वसुरींनी जे काही मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे, जे आमच्यासाठी एक आदर्शभूत म्हणून असावं, ज्याच्यामध्ये विधिनिषेधाचा उल्लेख असावा, त्या श्रुती आणि स्मृतींचं पालन करणारे आपण सर्व मंडळी आहोत. आणि संतांचं वाङ्मय हे श्रुती स्मृतीपेक्षा काही वेगळं नाही. म्हणून तुकोबारायांच्या गाथेला पंचम वेद मानला जातो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांनंतर आपला महाराष्ट्रीय वारकरी संप्रदाय हा तुकोबारायांच्या गाथेला पंचम वेद मानतो. याचं कारण काय? पंचम वेद याचा अर्थच असा आहे की आम्ही शब्दांवरती विश्वास ठेवणारी आहोत, आम्ही शास्त्रावरती विश्वास ठेवणारी मंडळी आहोत आणि आम्ही संत वाङ्मयावरती विश्वास ठेवणारी मंडळी आहोत. त्यामुळे शब्द प्रमाण मानणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. अनेक प्रमाण आहेत बरं का, अनुमान प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाण आहेत, अनेक प्रमाणांचा विचार हा शास्त्रामध्ये झालेला आहे. पण आत्ता जर आपण विचार केला तर अलिखित नियम चालत आलेला आहे, लिहून ठेवलेला नाही.
कोणत्याही संतांनी असं लिहून ठेवलेलं नाही की अशा अशा पद्धतीनं आपण पहिल्या दिवशी भगवंताच्या वर्णनपर अभंग घ्यावा, जागराच्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा, काल्याच्या दिवशी एखादी गवळण घ्यावी किंवा काल्याचं वर्णन करणारा अभंग घ्यावा, असं कोणीही सांगून ठेवलेलं नाही, लिहून ठेवलेलं नाही, चालत आलेलं आहे. म्हणून म्हणजे वारकरी संप्रदाय हा परंपरेचं पालन करणार आहे. शिट्टी वाजते, थोडी कमी करा. परंपरेचं पालन करत आलेला हा वारकरी संप्रदाय आहे. आणि त्यामुळे परंपरा काय आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याचं पालन करायचं की नाही हा खरा तर प्रश्नचिन्ह आहे. हे खरं प्रश्नचिन्ह आहे. परंपरा काय आहे, एखादी परंपरा मानायची की मानायची नाही याचं काही सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. अव्याहतपणे चालत आलेली आहे म्हणजे त्याला परंपरा म्हणतात. परंतु त्याच्या पाठीमागे त्या गोष्टीची पार्श्वभूमी काय आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ती गोष्ट पाळायची की नाही हे आपण समजून घेऊ शकत नाही. अर्थात तेवढी बुद्धी आपल्या असणं गरजेचं आहे. कारण अबुद्ध लोक, ज्याला आपण अज्ञानी लोक आहेत, त्या अज्ञानी लोकांनी स्वतःच्या मर्जीनं जर हे ठरवलं की ही चालत आलेली आहे म्हणून चुकीची परंपरा आहे तर त्याला तेवढं महत्त्व नाही. परंतु नीतिमत्ता वापरून आणि योग्य पद्धतीनं जर त्याचा न्याय निवाडा केला आणि आपण जाणून घेतलं की अमुक एक गोष्ट ही परंपरेनं चालत आलेली आहे आणि तिचा समाजाला काही त्रास नाही तर ती परंपरा मानायला हरकत नाही. लक्षात घ्या, परंपरा सुद्धा कोणती मानायची की जी अव्याहतपणे चालत आलेली आहे, जिच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा खंड पडलेला नाही आणि जी आजही जर आपण पाळली तर त्यानं समाजाचं काही नुकसान नाही. असं जर असेल तर ती परंपरा अव्याहतपणे चालत यावी. भगवंताचं वर्णन करायचं आहे, पहिल्या दिवशी वर्णन करायचं आहे, अखंडपणे चालत आलेली परंपरा आहे. ठीक आहे, बरं, याच्यामध्ये कुठे खंड पडलेला नाही. ठीक आहे, काही जण म्हणतील, काही जण पहिल्या दिवशी वेगळे अभंग घेतात. अहो, संतपर घेतला तरी देवते संत म्हणजे पुन्हा ती गोष्ट सिद्ध झाली. पुढे आपण जर बघितलं तर त्याचा समाजावर काही वाईट परिणाम व्हायला नको, दुष्परिणाम व्हायला नको. देवाचं वर्णन जर केलं तर त्याच्या दुष्परिणामाचा संबंध काय? त्यामुळे संतांनी जे काही सांगून ठेवलं किंवा आपल्या पूर्वसुरींनी जो काही नियम आपल्याला घालून ठेवलेला आहे त्या नियमांचा विचार जर आपण केला तर पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ही भगवंताच्या वर्णनाची असावी, असा एक अप्रत्यक्ष, असा एक अलिखित नियम आपल्याला घालून दिलेला आहे. म्हणून मी आपल्याला सांगितलेलं परंपरा काय आहे याच्यावरती ती पाळावी की नाही हे ठरवावं. परंपरा ज्या आहेत या वेगवेगळ्या प्रकारे स्थापित केल्या जातात असं आपण पाहू शकतो. बरं का, मी मागे एक दोन ठिकाणी हे उदाहरण दिलेलं आहे. एक गुरुजी पाठशाळा चालवायचे आणि पाठशाळा चालवत असताना वेदांताचा पाठ सुरू झाला की विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी यावं, शांत बसावं आणि गुरुजी काय सांगतायत त्याच्याकडे अतिशय आदरबुद्धीनं आणि कटाक्षानं बघावं. गुरुजीने एकदा पाठ सुरू केला आणि त्या पाठामध्ये झालं असं, एक मांजराचं पिल्लू तिथं लुडबुड करू लागलं. विद्यार्थी सगळे रांगेमध्ये बसलेले, गुरुजी सांगतायत ते ऐकतायत, परंतु मांजराचं पिल्लूमध्ये आल्याच्या नंतर ज्याच्या अंगाला त्याचा स्पर्श झाला त्याने आपलं दचकल्यामुळे चार मुलांनी बाजूच्या बघितलं आणि विक्षेप झाला. आता वेदांताचा पाठ जेव्हा असतो तेव्हा एक एक शब्द महत्त्वाचा असतो. वेदांताचा पाठ जेव्हा असतो तेव्हा एक एक शब्द महत्त्वाचा असतो. त्यामुळे हा एक एक शब्द विद्यार्थी ग्रहण करत नाहीत हे गुरुजींच्या लक्षात आलं. मग ते पिल्लू कधीतरी कोणाच्या मांडीवर उडी मारायचं, कोणाला तरी खरचटवायचं, कुठेतरी त्याची शेपटी लागायची, विद्यार्थी दचकायचे. गुरुजींनी विचार केला, हे मांजराचं पिल्लू जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचं काही लक्ष लागणार नाही. एकाला उठवलं, म्हणलं ए उठ, मांजर बांध त्या खांबाला, उठ आणि त्या खांबाला मांजर बांध. झालं, विद्यार्थी उठला, त्याने मांजराचं पिल्लू पकडलं, त्या खांबाला आपली मांजर बांधली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच क्रिया, गुरुजी आले, पुन्हा ते मांजराचं पिल्लू मध्ये मध्ये करू लागलं. पुन्हा गुरुजीने एका विद्यार्थ्याला उठवलं, सांगितलं ए उठ आणि बांध त्या खांबाला त्या मांजराला. विद्यार्थ्यांनी या उठावं, मांजराला खांबाला बांधावं. दररोज ही क्रिया सुरू झाली. विद्यार्थी विचार करू लागले, रोजच गुरुजी येतात, आपल्याला सांगतात मांजराचं पिल्लू त्या खांबाला बांध, कारण त्याच्याशिवाय पाठ सुरू करत नाहीत. मग आता आपण काय करूयात, गुरुजी येण्याच्या आधीच ते मांजराचं पिल्लू बांधून ठेवत जाऊ. गुरुजींना त्रास कशाला द्यायचा, म्हणून गुरुजी येण्याच्या आधी मुलांनी आता काय सुरू केलं, मांजराचं पिल्लू त्या खांबाला बांधायचं. गुरुजी आले, त्यांनी बघितलं मांजराचं पिल्लू दिसत नाही, खांबाकडे बघितलं, विद्यार्थ्यांनी खांबाला बांधलेली दिसली मांजर. हां, मांजर खांबाला बांधली आहे, चला आता पाठ सुरू करायला हरकत नाही. मांजर खांबाला का बांधली? पाठामध्ये विक्षेप होतो म्हणून. बरोबर,
गुरुजींनी रोज यावं, बघावं, आलं की बघायचं, हां मांजर खांबाला बांधली आहे, चला पाठ सुरू करा, मांजर खांबाला बांधली आहे, चला पाठ सुरू करा. झालं. असे बरेच दिवस निघून गेले. ती मांजर मोठी झाली, गुरुजी वयोवृद्ध झाले, परंतु रोज हीच प्रक्रिया. गुरुजींनी यावं, बघावं, मांजर खांबाला बांधली आहे, चला पाठ सुरू करा. आता काय झालं, आता गुरुजी निवर्तले, गुरुजी वारले, गतप्राण झाले. दुसरे गुरुजी त्यांच्या जागेवरती आले. आता त्यांनी सुद्धा तोच क्रम सुरू ठेवला. आलं की बघायचं, हां मांजर खांबाला बांधलाय, पाठ सुरू करा, मांजर खांबाला बांधलाय, पाठ सुरू करा. आता काय झालं, आता मांजर मेली. आता काय झालं, आता मांजर मेली. गुरुजी आले आणि त्यांनी खांबाकडे बघितलं, खांबाला मांजर बांधलेलं नाहीये. गुरुजींनी सांगितलं, अरे मांजर कुठे गेलं? विद्यार्थ्यांनी सांगितलं, अरे ते मेलं म्हणले गुरुजी मांजर. मांजर मेलं? अरे बापरे. मग एक काम करा म्हणले, नवीन मांजर आणा, त्या खांबाला बांधा, कारण जोपर्यंत त्या खांबाला मांजर बांधत नाही तोपर्यंत पाठ सुरू होत नसतो. लक्षात आलं? परंपरा कशा निर्माण होत असतात? सगळ्याच परंपरा तशा नसतात, लक्षात घ्या. परंतु एखादी क्रिया सातत्यानं सुरू झाली आहे आणि ती चालत आहे, याचा अर्थ ती काही फार सत्सद विवेक बुद्धीनं चाललेली असं नाहीये. मांजर खांबाला का बांधायची? कारण पाठामध्ये विक्षेप होतो म्हणून. आता मांजर मेल्यानंतर विषय संपायला पाहिजे, पण नवीन मांजर आणायला सांगितली, खांबाला बांधायला सांगितली आणि सांगितलं आपल्या पाठशाळेची परंपरा आहे, जोपर्यंत या खांबाला मांजर बांधत नाही तोपर्यंत पाठ सुरू होत नसतो. मला सांगा, अशी परंपरा मानण्यात काय अर्थ आहे? परंतु ज्या परंपरेला काहीतरी आधार आहे, ज्याला काहीतरी नीतिमत्ता आहे आणि ज्याच्यापासून काही नुकसान नाही आहे, अशी अव्याहतपणे चालत आलेली ही परंपरा आहे. आणि म्हणून पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ही भगवंताचं गुणवर्णन करणारी आहे. मी आपल्याला सांगितलं की ह्या अभंगाचं चिंतन करत असताना हा अभंग किती महत्त्वाचा आहे हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही तोपर्यंत कळणार नाही. या अभंगाचं आमच्या परंपरेमध्ये महत्त्व एवढं आहे की कोणतीही दिंडी जेव्हा आमच्या संस्थांमधून आमच्या फडाची पुढे निघते ती या अभंगाच्या सुरुवातीनं निघते. सुरुवातीला भानुदास एकनाथ भजन आणि भजन संपल्याच्या नंतर या अभंगापासून, म्हणजे आता आषाढीचा सोहळा नाथ महाराजांची पालखी निघणार आहे. एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान असो, एकनाथ षष्ठीच्या तिन्ही दिंड्या असो, किंवा संतांच्या ठिकाणी जाणाऱ्या दिंड्या, किंवा दर एकादशीला पैठणमध्ये प्रदक्षिणेसाठी निघणारी दिंडी, या सगळ्या दिंड्यांच्यासाठी केवळ आणि केवळ जर अभंग जर का कुठला प्रारंभाला असेल तर तो हा एवढं महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व या अभंगाचं आमच्या परंपरेमध्ये आहे. आणि म्हणून हा पहिल्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये भगवंताचं वर्णन केलेलं आहे. खरं तर भगवंताचं वर्णन हे कोणालाही यथार्थतेनं करणं शक्य नाही आहे. पुष्पदंतांनी आपल्या शिवमहिम्न स्तोत्रामध्ये सांगितलं आहे, असितगिरी समन्स्यात कज्जलम सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईशपारन्नयाती. पुष्पदंतांनी सांगितलंय, अवघ्या पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरूची लेखणी केली आणि बुद्धीची अधिष्ठात्री देवता सरस्वती माता जरी भगवंताचे गुण लिहायला बसली, तदपि तव गुणानाम ईशपारन्नयाती, तरी हे प्रभू तुझ्या गुणांचं वर्णन कोणालाही करता येणार नाही. ही भूमिका जर आपण लक्षात घेतली तर परमात्म्याचं वर्णन हे यथार्थतेनं कोणीही करू शकत नाही. किंबहुना त्याची क्रिया ही कशामुळे त्यांनी केली आहे हेच जर ते सांगू शकत नसतील तर त्यांच्या गुणाचं वर्णन यथार्थतेनं कसं होणार आहे? अनेक प्रमाण आपल्याला त्यासाठी देता येतील. केवळ पुष्पदंतांना भगवंताचं वर्णन करता आलं नाही का? केवळ पुष्पदंतांनाच नाही तर श्रुती मातेला सुद्धा भगवंताचं वर्णन करता आलेलं नाही. विधिमुखानं ती बोलू शकत नाही. त्याला विचारलं, तो परमात्मा असा आहे का? तिने सांगितलं, मान हलविली, नाही. मग तसा आहे का? नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं श्रुती मातेला विचारलं, तो परमात्मा असा आहे, असा आहे, असा आहे. तिनं सांगितलं, नकारात्मक उत्तर दिलं. कसा आहे म्हटल्याच्या नंतर मात्र ती मौनावली. वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, तुझला प्राप्त कैसे, वेद जाणू
गेला पुढे मौनावला वेददानु गेला पुढे मौनावला वेददानु गेला पुढे मौनावला वेददानु गेला पुढे मौनावला हे गुह्य कुठला प्राप्त कैचे गेला पाऊन केते गेला पाऊन केते वेद जाणो गेला तो वेद सुद्धा परमात्म्याचे गुण जाणायला गेला पुढे मौनावला. परंतु वर्णन करता करता एका ठराविक पातळीवर आल्याच्या नंतर तो भगवंताचं वर्णन करण्यापासून वंचित झाला, कारण त्याला पुढे वर्णन करता येईना. म्हणजे ज्या अख्ख्या जगाचं ज्ञान ज्या वेदामध्ये आहे त्या वेदालाही त्या परमात्म्याचं यथार्थतेनं वर्णन करता येत नाही. मी आपल्याला सांगितलं ना त्याचं वर्णनच काय, पण त्याच्या संबंधानं यथार्थ माहितीसुद्धा वेद देऊ शकत नाही. नाथ महाराजांचा सुंदर अभंग आहे. दोन मैत्रिणींचा संवाद नाथ महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेला आहे. आता मैत्रिणींचा संवाद म्हणजे विनाकारण काहीच्या काही गप्पा मारतील अशा नाहीत. या धार्मिक आणि आध्यात्मिक विचाराच्या मैत्रिणी होत्या, म्हणून एकमेकींना प्रश्न विचारू लागल्या. सखी पुसे सखी येसी युगे झाली 28 युगे झाली 28 उभा एकला संतामुखी उभा एकला संतामुखी उभा एकला संतामुखी हे अद्यापीवर कटावरी कर बिवरातीर वाळुवंटी संत सभा सभा देव काहो विटेवरी उभा उभा देव काहो विटेवरी उभा उभा वाळवंटी संत देव काहो विटेवरी उभा उभा देव काहो विटेवरी ए पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही शेष शिणला जाहल्या दिसस्त्र जिभा जिभा देव काहो विटेवरी उभा उभा देव काहो विटेवरी उभा उभा शेष शिणला जाहल्या दिसस्त्र देव काहो विटेवरी उभा उभा देव काहो विटेवरी उभा. दोन मैत्रिणींचा संवाद नाथ महाराजांनी सांगितला. सखी पुसे सखी येसी सखी पुसे सखी येसी युगे झाली 28 उभा एकला संतामुखी अद्यापीवर कटावरी कर भीवरातीर वाळवंटी संत सभा सभा देव काहो विटेवरी उभा उभा. तिनं सांगितलं तुला जर या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल ना तर वेदाला विचार, कारण वेदाला सगळ्या जगाचं ज्ञान आहे, किंबहुना सगळ्या जगाचं ज्ञान ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे तो वेद आहे. वेदाला विचार. तिनं सांगितलं पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. कळालं नाही त्याला. वेद जाणव गेला पुढे मौनावला. तो जाणण्याचा प्रयत्न करू गेला, परंतु त्याला परमात्म्याचं यथार्थतेनं वर्णन करता आलं नाही. बर, मग दुसरीनं विचारलं, मग एक काम करूयात, जर तसं शक्य नसेल वेदाला तर परमात्मा ज्या शेषशय्येवरती विराजमान असतो त्या शेषाला विचारा, कारण तो तर नित्य त्याच्याबरोबर आहे. त्याला तर माहिती असेल, किंबहुना त्याच्याच छत्रछायेखाली तो परमात्मा पहुडलेला असतो. त्याला विचारा. दुसरीनं सांगितलं विचारायला गेला. आम्ही त्याला विचारलं आणि तो परमात्म्याचं वर्णन करू देखील लागला.
परंतु परमात्म्याचं वर्णन करता करता हजार मुख असलेल्या आणि हजार जिभा असलेल्या त्या शेष भगवंताची अवस्था असली की वर्णन करता करता शेष शिणला, थकला, भागला, जाहल्या द्विसहस्त्र जिभा जिभा, हजाराच्या 2 जिभा झाल्या. लक्षात घ्या, नाग आणि सर्पजाती हे 2 स्वतंत्र जाती आहेत. जरी सरपटणारे असतील तरी देखील नाग प्रजातीमध्ये हा शेष नाग आहे आणि परमात्म्याचं वर्णन करू गेला म्हणून त्याच्या 2 जिभा झालेल्या आहेत. जेव्हा नाग आपली जीभ बाहेर काढतो तेव्हा 2 जिभा आपल्याला बाहेर येताना दिसतात. त्याचं कारण काय, तर त्याच्या पूर्वजाच्या जीभ जी आहे ती दुखंडलेली आहे. भगवंताचं वर्णन करता करता हजाराच्या 2000 जिभा झाल्या, अशा पद्धतीची भाषा आहे. आणि सर्पाच्या 2 जिभा काय, आपण भावार्थ रामायण बघा, मी मागे 2-3 ठिकाणी याचा विचार सांगितला होता की सर्पयोनीमध्ये 2 जिभा काय आहेत. भावार्थ रामायणामध्ये मोठी कथा सांगितलेली, ती मुळात आपण कथा बघा म्हणजे आपल्याला कळेल की सर्पांना 2 जिभा का आहेत, पण नागाला 2 जिभा यासाठी आहेत. भगवंताचं वर्णन करू गेला आणि भगवंताचं वर्णन करता करता तो थकला, भागला आणि म्हणून त्याच्या 2000 जिभा झाल्या. म्हणजे तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं वर्णन कोणीही करू शकत नाही. हा संत महात्मे देखील विचार करतात, कधी कधी असेही मत मांडतात की अनेक जण थकले, येथे माझा काय कोण तो विचार, आम्ही काय करू शकतो. जेव्हा आपली तुका म्हणे वाचा राहिली कुंठित कुंठित अशी अवस्था जेव्हा होऊन जाते, जेव्हा एखाद्याचं वर्णन करता करता आपण निशब्द होऊन जातो, त्यावेळी फक्त हात जोडायचं एवढंच आपल्या हातामध्ये असतं. म्हणजे हात जोडणं याचा अर्थ काय आहे की आता आम्ही इथून पुढे काही करण्यासाठी असमर्थ आहोत. म्हणजे अनेकाने ज्याच्या पुढे हात जोडलेले आहेत अशा पांडुरंग परमात्म्याचं वर्णन संत महात्मे मात्र करतात. कारण का, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, फक्त प्रतिमा स्वतंत्र आहेत, मात्र देव म्हणजेच संत आहे आणि संत म्हणजेच देव आहे. आणि या न्यायाप्रमाणे संत महात्मे भगवंताचं वर्णन यथार्थतेनं करू शकतात. आता भगवंताचं वर्णन करत असताना भगवंताच्या कोणत्या रूपाचं वर्णन नाथ महाराजांनी केलं आहे याचं चिंतन करा. देवाचं वर्णन केलं म्हणजे कोणाचं वर्णन केलं, कारण देव म्हटल्याच्या नंतर पुन्हा प्रकार असे होतात की एक केलेला देव, एक झालेला देव आणि एक असलेला देव, असे 3 प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये स्थूलमानानं पाडता येतात. केलेला देव म्हणजे काय, तर रस्त्यानं जात असताना उगीच 5-10 दगड बांधावरती पडलेले असतात, कोणाला तरी वाटतं की याची सोंड दिसतीये किंवा याचं मारुतीसारखं तोंड दिसतं आहे. बाजारात जातो, शेंदूर कालवतो, तेलामध्ये दगडाला फासून देतो, नमस्कार करतो, हात चिकट झालेले असतात, धुवायचे कसे, तेल असल्यामुळे बाजूच्या दगडाला घासून पुढे निघून जातो. एक देव तयार झाला. दुसरा माणूस येतो, तो म्हणतो इथे 2 देव होते, एका देवाला शेंदूर कमी पडला, कारण एक पूर्ण झाकलेला दिसतोय शेंदुरानं, दुसऱ्याला अर्धवट लागलेला. दुकानात जातो, पुन्हा तेल कालवतो शेंद्रामध्ये, त्याला दुसऱ्याला लावतो, हात कुठं पुसायचं, 3ऱ्या दगडाला निघून जातो, 3रा येतो, असे देव तयार होत राहतात. हा केलेला देव आहे, केलेला देव आहे. बरं, मूर्त्या आपण तयार करतो, काष्ठाच्या, पाषाणाच्या, धातूच्या, अनेक प्रकारच्या मूर्त्या आपण तयार करतो, हे केलेले देव आहेत. याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करावी लागते. शुद्ध ब्राह्मणद्वारा त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये देवत्व येत असतं. मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की दगडामध्ये सुद्धा प्राण टाकता येऊ शकतो. आणि म्हणून आपल्याकडे प्राणप्रतिष्ठेचा विधी सांगितला गेलेला आहे. प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय, आधी तो दगड होता, जेव्हा तो कारागीर त्या मूर्तीला घडवत असतो तेव्हा कधी कधी त्याला पाय देखील लावावे लागतात त्या मूर्तीला. तो पाय लावतो, पायाने दोन्ही हाताने दाबतो, देवाच्या वर आसनावरती बसतो, त्या देवाच्या मूर्तीच्या वर आसनावरती बसतो आणि मग त्याचं काय ते ठोकण्याचं काम तो चालू करतो. मग हळूहळू हळूहळू त्याच्यावरती छन्नी हातोड्याचे घाव घालतो. मग ते देवावरती घाव आहेत का, नाही, ते स्थूल मूर्तीवरचे घाव आहेत. जोपर्यंत त्याची प्राणप्रतिष्ठा होत नाही, मंत्रद्वारा त्याच्यामध्ये देवत्व येत नाही, तोपर्यंत त्याला देव मानता कामा नये. बघा, हात पुसल्यानंतर तो काय करतो, असं कपडा फेकून देतो, कुठल्या तरी एखाद्या मूर्तीवरती जातो. आपली भावना असते की काय हा माणूस आहे की बघा याने हात पुसलेला कपडा देवावरती टाकला, ही आपली भावना असू शकते. आपण धार्मिक आहोत, पारमार्थिक आहोत म्हणून आपल्याला वाटू शकतं, परंतु त्यांच्या दृष्टीने ती मूर्तीच आहे आणि खरोखर ते बरोबर आहे. जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत ती मूर्तीमध्ये त्या देवत्व येत नसतं. ती एक साधारण मूर्ती आहे, सामान्य मूर्तीसारखी ती मूर्ती आहे. प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्याच्यामध्ये देवत्व येत असतं. म्हणजे हे केलेले देव आहेत.
स्थापित केलेले देव. म्हणून कधीकधी एखाद्या स्थानाचं पुरातनत्व दाखवण्याच्यासाठी, अनादिकालत्व दाखवण्याच्यासाठी म्हणून काय सांगितलं जातं, ही मूर्ती पुरातन आहे, ही मूर्ती स्वयंभू आहे असं म्हणण्यात येतं. स्वयंभू याचा अर्थ काय, ही कोणी बनवलेली नाही, ही आपोआप तयार झालेली आहे. ही भावना आपली लक्षात घ्या. म्हणून स्थापित केलेल्या देवता, याला आपण केलेले देव असं म्हणा. झालेले देवसुद्धा काही आहेत. जे काही आपल्याला पद दिसत आहेत, आपण म्हणतो अग्नी, वरुण, इंद्र, वायू, अशा पद्धतीचे जे यम, हे जे सगळे देव आहेत, किंवा अगदी आपण बघितलं तर ब्रह्मदेव देखील हा झालेला देव आहे. हा असलेला देव नाही आहे. ब्रह्मदेवापर्यंत, ब्रह्मेशना परात परते वाढणे नाही जीवात, ज्ञानोबा सांगतो. ब्रह्मेशना परते म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत जीव मोठा होऊ शकतो. ब्रह्मदेवाच्या पुढे कोणीही मोठा होऊ शकत नाही. मग हे जे इंद्रचंद्रादी देव आहेत, हे स्वकष्टानं त्या देवत्व प्राप्त करून घेतलेले देव आहेत. म्हणजे हे झालेले देव आहेत. प्रत्येक, आता हे जे आपण म्हणतो वरुण, इंद्र, चंद्र, हे पद आहेत, ही माणसं नाही आहेत किंवा ही नावं नाही, हे पद आहे. जसं आपल्याकडे कुलकर्णी, जोशी, देशपांडे, पाटील, देशमुख, ही आडनावं नाही आहेत, ही पद आहेत. परंतु ही पद ज्यांच्याकडे आली त्यांचं आडनाव ते ठरलं. तशा पद्धतीनं इंद्र, चंद्र आदी जे देवता आहेत, हे पद आहेत आणि त्या पदावरती कोणीतरी अधिकार संपन्न जाऊन बसतो. मग हा अधिकार कसा प्राप्त होतो, तर त्याला विशिष्ट काही एक उपासना पद्धती सांगितलेली आहे. अगदी इंद्राचा विचार जर आपण केला तर 100 जन्म क्षत्रियाचे घेतल्याच्या नंतर 100ही जन्म क्षात्रवृत्तीनं जो आपलं जीवन व्यतीत करतो त्याला इंद्रदेवाची पदवी प्राप्त होऊ शकते असं म्हटलेलं आहे. 100 जन्म ब्राह्मणाचे घेतले आणि षटकर्म 100ही जन्मामध्ये जर का त्याच्याकडनं झाले तर त्याला 101वा जन्म हा ब्रह्मदेवाचा प्राप्त होतो असं म्हटलं गेलेलं आहे. पण हे एवढं सोपं आहे का? हे एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे तिथपर्यंत जाण्याच्यासाठी जे काही कष्ट करावे लागतात हे तुमच्या आमच्या सामान्यांच्या हातामध्ये नाही आहे. त्यामुळे आपण ब्रह्मदेव बनू शकतो का, आपण इंद्र बनू शकतो का, एवढ्या अवघडामध्ये कशाला शिरायचं? एवढ्या अवघडामध्ये काही शिरायची गरज नाही. कलियुगामध्ये भगवंताचं नाम घेतल्यानंतर हरीचे जाणूनी हरीचं झाले, राम म्हणता रामची होई जे, म्हणता रामची राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे. पदी बैसोनी पदवी घेजे, 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 पदी बैसोनी पदवी. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेजे, पदी बैसोनी पदवी घेजे, पदी बैसोनी पदवी घेजे. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेजे, पदी पदी बैसोनी पदवी घेजे, पदी बैसोनी पदवी घेजे. राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसोनी पदवी घेजे. राम म्हटल्याच्या नंतर आपण राम होऊ शकतो. आपण परमात्मा होऊ शकतो. मग कशाला इंद्रचंद्रादी देवांच्या नादाला लागायचं, ब्रह्मदेवाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करायचा, त्याचं स्थान घेण्याचा प्रयत्न करायचा? म्हणजे आपण जर बघितलं तर काही केलेले देव आहेत, काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत आणि असलेला देव आहे. बरं का, केलेले असू शकतात, झालेले असू शकतात, परंतु असलेला म्हणावं लागेल, असलेले म्हणता येत नाहीत. म्हणजे एक वचन आपल्याला बघावं लागतं, कारण तो परमात्मा एकमेवा द्वितीयम ब्रह्म असं त्याचं वर्णन आपल्याला शास्त्रकारांनी केलेलं पाहायला मिळतं. म्हणजे तो परमात्मा काय आहे, एकमात्र आहे. म्हणजे चराचरामध्ये तोच एक परमात्मा व्याप्त आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. म्हणजे परमात्मा हा चराचरामध्ये व्याप्त आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात की जे जे काही दृष्टीला दिसतंय ते सगळं काय आहे, हरिरूप आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने तो परमात्मा एक आहे, परंतु अनेकत्वानं नटलेला आहे. तो एकमात्र परमात्मा आहे. मग तो जो परमात्मा आहे तो परमात्मा मग आम्हाला का दिसत नाही, आम्हाला का जाणवत नाही, आमच्या चक्षुला तो गोचर का होत नाही? तर त्याला बघण्याच्यासाठी एक स्वतंत्र दृष्टी असावी लागते, ज्याला दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. आपल्या चर्मचक्षूनं त्याला पाहता येत नाही. भगवंतानं जेव्हा अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हे बघ माझे सहस्त्र हात, सहस्त्र बाहू, सहस्त्र मुख, तेव्हा अर्जुन इकडं तिकडं बघू लागला. त्याला एकटा देवच दिसू लागला. म्हटले देवा मला तर तुझ्याशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही आहे.
कुठे तुझे 1000 पाय आहेत, कुठे 1000 डोळे आहेत, कुठे मुख आहे, काही दिसत नाही आहे. मग भगवंताच्या लक्षात आलं की याला सामान्य दृष्टीनं आपलं हे विशाल स्वरूप दिसणार नाही, विराट स्वरूप दिसणार नाही. त्यांनी सांगितलं दिव्यम ददामि ते चक्षुः, मी आता तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो, आता बघ मी दिसतोय का. आणि मग अर्जुनाला दिसू लागले की त्याचे सहस्त्र हात आहेत, सहस्त्र पाय आहेत, सहस्त्र मुख आहे. सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात स भूमीं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. 10 बोट तो शिल्लक राहिला विश्वाला व्यापून, एवढा मोठा तो परमात्मा व्यापक आहे. म्हणजे तो जो परमात्मा आहे तो आमच्या दृष्टीला गोचर जर व्हायचा असेल तर आम्हाला चर्मचक्षूचा वापर करून चालणार नाही, ज्ञानचक्षूचा वापर करावा लागेल. आम्हाला ज्ञानचक्षूनं त्याला पाहता येणं शक्य आहे, परंतु हे ज्ञानचक्षू प्रत्येकाला प्राप्त होणं शक्य नाही. कारण ज्ञान प्राप्त करायचं म्हणजे ते एवढी सोपी गोष्ट आहे का. एखाद्या हल्ली काय झालं आहे, लोकांना माहिती मिळाली म्हणजे लोकांना वाटतं आपल्याला ज्ञान मिळालं. माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये खूप फरक आहे. माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये खूप फरक आहे. उदाहरण देतो आपल्याला. भगवंताचे दशावतार नाव जर घेता येत असेल तर माहिती आहे 10 अवतार कोणते कोणते आहेत आम्हाला माहिती आहे. मत्स्य कूर्म आहे, वराह आहे, नरसिंह आहे, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की, हे सगळे कृष्ण, हे सगळे जे अवतार आहेत हे दशावतार म्हणून जे सांगितले गेलेले आहेत हे दशावतार आम्हाला माहिती, ही माहिती आहे. परंतु कोणता अवतार कशाच्यासाठी झाला हे जर आपल्याला सखोल माहिती याचं ज्ञान असेल तर मात्र आपल्याला ज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु हे सुद्धा ज्ञान हे व्यावहारिक ज्ञान आहे. कारण परमात्म्याचं ज्ञान म्हणजे त्याच्या पूर्ण स्वरूपाचं ज्ञान आहे, ज्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. आम्ही भगवंताच्या संबंधानं माहिती सांगू शकतो, पण ती परोक्ष माहिती आहे की तो परमात्मा या गोष्टीसाठी आला, मत्स्य अवतार झाला, जे सगळी सृष्टी बुडत होती आणि ती सृष्टीला वाचवण्याच्यासाठी म्हणून अगदी महत्त्वाच्या गोष्टी म्हणून त्या सगळ्या राजानं जमा केल्या आणि त्या जमा केल्याच्या नंतर एक नाव म्हणून त्या मत्स्याचा अवतार त्याचा वापर झाला आणि सगळ्या सृष्टी जेव्हा ती विलीन झाली तेव्हा त्या राहिलेल्या गोष्टीच पुन्हा जमिनीवरती येऊन त्याच्यापासून पुन्हा सृष्टी उत्पन्न झाली. याच्यासाठी मत्स्याचा अवतार आहे. कूर्माचा अवतार कशासाठी आहे, जेव्हा दैत्य आणि देवांच्या मध्ये समुद्रमंथन सुरू होतं तेव्हा त्या काय झालं, मंदलाचल पर्वत जो आहे वासुकी स्वरूपाच्या साह्यानं घुसळण्यात येऊ लागला आणि समुद्रामध्येच खड्डं पडू लागलं. ही पृथ्वी छिन्न भिन्न होते की काय असा प्रश्न सर्वांना पडला. तसं होऊ नये म्हणून भगवंतानं कूर्म अवतार धारण केला, ज्याला कच्छप अवतार असं म्हणतात. पुढे जेव्हा पृथ्वी पाण्यामध्ये बुडली तेव्हा तिला वाचवण्याच्यासाठी म्हणून वराह अवतार भगवंतानं घेतला. आता काही जण म्हणतात पृथ्वी पाण्यामध्ये बुडाली आणि वराहानं वर कशी काढू शकतात. काहीतरी सांगतात म्हणजे मिथक म्हणतात बरं का. इंग्रजीमध्ये आपल्या ह्या पुरातन गोष्टींना मिथ असं म्हणतात इंग्रजीमध्ये. म्हणजे आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मिथ्या समजतात. त्यांना वाटतं हे फक्त बोली भाषा आहे किंवा हे फक्त गोष्टी आहेत, हे काही खरं नाही आहे. पाण्यामध्ये पृथ्वी कशी बुडू शकते. पृथ्वीवर पाणी येऊ शकतं हे बरोबर आहे, पण पृथ्वी पाण्यामध्ये कशी बुडू शकते. जी गोल पृथ्वी आहे ती पाण्यात कशी बुडू शकते. आता संशोधकांचा आता अभ्यास या दृष्टीनं सुरू आहे, असं वाचण्यात आलेलं आहे माझ्या, की ज्याला आपण आकाशगंगा म्हणतो त्या आकाशगंगेमध्ये सुद्धा अनेक ग्रह बुडत असतात असं काही वर्णन आलेलं आहे. जसं ज्ञानोबाराय काय म्हणतात, आपल्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे की सूर्योदय सूर्यास्त होतो तो काही सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत नाही, तर पृथ्वी जी आहे ती पश्चिम पूर्व अशी फिरते म्हणून सूर्योदय सूर्यास्त होतो. परंतु एका ठिकाणी आमच्या धर्मशास्त्रानं सुद्धा असं सांगितलं की सूर्यसुद्धा हलतो. कारण आपण काय म्हणतो, सूर्याला अरुण जो आहे तो सारथी आहे त्याच्या घोड्याला, रथासाठी अरुण हा सारथी आहे म्हणजे तो चालतो. आता ही गोष्ट सुद्धा सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे की सूर्य आपल्याला चालताना दिसत नाही, सूर्याभोवती पृथ्वी स्वतःभोवती फिरते. हे आपण विज्ञानामध्ये ऐकतो, परंतु सूर्याचं सुद्धा चलनवलन चालू असतं. या दृष्टीनं आता पुरावे मिळत आहेत. म्हणजे पृथ्वी एवढा जरी तो इतका लवकर फिरत नसला तरी अब्जावधी वर्षानं का होईना तो सूर्य हा फिरत असतो, हे सिद्ध झालंय. म्हणजे आमचं जे शास्त्र आहे, आमचं धर्मशास्त्र आहे, आमचं संत वाङ्मय आहे, हे आम्हाला विज्ञानवादी दृष्टिकोन देतच आहे. किंबहुना विज्ञानाचे अनेक सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण राहू केतूचा खेळ म्हणतो. जेव्हा सूर्यग्रहण चंद्रग्रहण होतं तेव्हा काय म्हणतो की राहूनं सूर्याला गिळलं.
400 वर्षांपूर्वी नाथ महाराजांची भाषा आहे. 400 वर्षांपूर्वी नाथ महाराजांची भाषा आहे. राहू जर का सूर्याला गिळू लागला तर सूर्याच्या तेजानं त्याचं तोंड जळणार नाही का? नाथ महाराज सांगतात, सिद्धांत देखील सांगतात, फक्त एवढं बोलून थांबत नाहीत. तर नाथ महाराज सांगतात, पृथ्वी, सूर्य, चंद्र हे जेव्हा एका रेषेमध्ये येतात आणि तेव्हा ग्रहण घडत असतं. म्हणजे प्रत्येक वेळी ग्रहण कसं घडतं याचा उल्लेख आमच्या संत वाङ्मयामध्ये 400 वर्षापूर्वी आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, विदेशातल्या एका शास्त्रज्ञानं 200-300 वर्षांपूर्वी असं सांगितलं की पृथ्वी गोल आहे बरं का. आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ती चपटी नाही आहे, तर त्याला फासावरती लटकवण्यापर्यंतची वेळ आणली. विदेशामध्ये 200-300 वर्षांपूर्वी माहिती नव्हतं पृथ्वी गोल आहे का काय आहे. आणि 400 वर्षांपूर्वी नाथ महाराजांनी सांगितलं सूर्यग्रहण चंद्रग्रहण कशामुळे घडतं. आमच्या शास्त्रकारांनी एका ग्रहापासून दुसऱ्या ग्रहांचं अंतर योजनामध्ये सांगितलं किती आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यामुळे पृथ्वी बुडाली जळामध्ये आणि ती वराहानं काढली याचा अर्थ निश्चित त्याच्या पाठीमागे मोठा इतिहास आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे बघा, नरसिंहाचा अवतार झाला, भक्त प्रल्हादाच्यासाठी तो आला. त्याच्या पुढचा अवतार जर आपण बघितला तर बुटक्या मनुष्याचा म्हणजे वामनाचा आहे, पुढे परशुरामाचा आहे, पुढे रामाचा आहे, कृष्ण आहे, बुद्ध आहे आणि कल्की आहे. असे दशावतार सांगितलेले आहेत. मग ज्या परमात्म्याचं वर्णन आपण या अभंगामध्ये करतोय तो परमात्मा तर काही विशिष्ट कारणासाठी आला. मी आपल्याला सांगितलं, वेगवेगळ्या कारणासाठी भगवान विष्णूचे 10 अवतार आहेत. मग आमच्यासाठी कोणता अवतार आहे, भक्तांच्यासाठी कोणता अवतार आहे, तर त्या अवताराला हरी असं म्हणतात. आपल्या भक्तांच्या संकटाचं हरण करणारा आणि त्यांच्यासाठी धावून येणारा जो आहे तो हरी आहे. आणि तो हरी कुठे आहे, तर तो विटेवरती उभा आहे. तो कसा उभा आहे त्याचं वर्णन महाराज करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. समचरणी उभा चैतन्याचा गाभा, समचरणी उभा चैतन्याचा गाभा, समचरणी उभा चैतन्याचा गाभा, समचरणी उभा चैतन्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, समचरणी उभा चैतन्याचा गाभा, समचरणी उभा चैतन्याचा गाभा, समचरणी उभा चैतन्याचा गाभा, समचरणी उभा चैतन्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. समचरणी उभा चैतन्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. तो पांडुरंग परमात्मा जो आहे तो समचरणानं उभा आहे. समचरणानं उभा आहे, विटेवरती विराजमान आहे. आपल्याला सर्वांना कथा माहिती आहे, भक्त पुंडलिकरायाच्यासाठी म्हणून तो परमात्मा पंढरपुरामध्ये आला. जेव्हा आईवडिलांची सेवा पुंडलिकराय करत होते तेव्हा परमात्म्यानं आवाज दिला, मी आलो आहे अतिथीचा सन्मान करण्याच्यासाठी. म्हणून पहिली क्रिया जर का गृहस्थानं कुठली करावी तर आपल्या अतिथीला आसन द्यावं. हां, आसन देण्याच्यासाठी म्हणून जवळ तर काही नव्हतं, जवळची वीट मागे भिरकावली आणि तो पांडुरंग परमात्मा पाठीमागे उभा राहिला. समचरणानं तो उभा राहिला. आता वीटच दिल्यामुळे त्याला वाकडे तिकडे पाय करता येणं शक्य नाही, म्हणून त्याला समचरण धरावे लागले बरं का. विटेवरती तो विराजमान आहे. आता विटेवरती विराजमान आहे त्या परमात्म्याचं रूप जे आहे, त्या परमात्म्याचे जे गुण आहेत ते 6 सांगितले ज्ञानोबारायने. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ. हा परमात्मा हा विटेवरती उभा आहे. ही वीट जी आहे या विटेला सुद्धा 6 बाजू आहेत आणि परमात्म्याचे गुण जर बघितले तर ते देखील 6 आहेत. हा
यश आणि श्री त्याची उजवी आणि डावी बाजू आहे. यश श्री औदार्य पाठीमागच्या बाजूने आहे. पाठीमागच्या बाजूने सांगण्याचं तात्पर्य हे आहे की त्यांनी आपल्यावरती कृपा केली तर ती त्यांनी केली असं तो दिसू देत नाही आणि आपल्याला वाटतं हा योगायोग आहे. म्हणून त्याचं औदार्य हे न दिसणारा असल्यामुळे विटेचा पाठीमागचा भाग म्हणजे औदार्य. यश श्री औदार्य ज्ञानस्वरूप जो स्वतः आहे, जो वैराग्याच्या बैसकेवरती बसलेला आहे. म्हणजे वैराग्य त्या विटेची खालची बाजू आणि वरच्या बाजूवरती ज्ञानस्वरूप असणारा परमात्मा बसलेला आहे. आणि त्याचं ऐश्वर्य आम्हाला समोरून दिसतं, त्याचे दागिने दिसतात, त्याचं रूप दिसतं, त्याचे वस्त्र दिसतात, दिव्य वस्त्र दिसतात, त्याचं ऐश्वर्य आम्हाला समोर दिसतं. अशा पद्धतीनं 6 बाजूंच्या विटेवरती तो परमात्मा उभा आहे. 6 गुणांनी युक्त तो परमात्मा विटेवरती उभा आहे. परंतु आधी तो निर्गुणामध्ये होता, निर्गुण होते. सगुणा आले यशोदेने खेळविले बाई वो. नाथ महाराज सांगतात, गुणा आला विटेवरी, गुणा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी पितांबरधारी सुंदर जो. गुणा आला विठेवरी, गुणा आला विठेवरी, गुणा आला विठेवरी, गुणा आला विठेवरी, पितांबरधारी सुंदर तो, पितांबरधारी सुंदर तो, पितांबरधारी सुंदर तो, पितांबरधारी सुंदर, पितांबरधारी सुंदर तो, पितांबरधारी सुंदर तो. गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. तुकोबाराय सांगतायत, निर्गुण स्वरूपातला परमात्मा हा सगुण स्वरूपामध्ये पांडुरंग परमात्मा म्हणून विटेवरती पंढरपुरामध्ये येऊन उभा राहिला. तो कसा आहे? नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. विटेवरती तो विराजमान आहे, समचरणी उभा. समचरण कशासाठी? भगवान श्रीकृष्णासारखे पायावरती पाय टाकून त्याला उभा राहता आलं असतं, परंतु समचरणानं यासाठी की येणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याचे चरण सम असावेत. कोणाच्यासाठी तरी ते जवळचे, कोणाच्यासाठी तरी ते लांबचे, कोणाला एखाद्या चरणाचं दर्शन, कोणाला दोन्ही चरणाचं दर्शन असं नकोच. समचरण, दोन्हीही चरण समोर एकसारखे ठेवले तर प्रत्येकाला दोन्हीही चरणांचं दर्शन व्हावं म्हणून. अर्थात तो फक्त समचरणानंच उभा आहे असं नाही, तर समदृष्टीनं देखील उभा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. तुकोबाराय सांगतात, समचरण. आता हा सम शब्द आहे, हा चरणालाही लावायचा आणि दृष्टीला पण लावायचा. समचरणानं आणि समदृष्टीनं तो उभा आहे. समदृष्टी कशासाठी? बघा, समचरण भाविकांच्यासाठी, कारण प्रत्येक भाविकाला त्याचे चरण सारखे असावेत. आणि समदृष्टी त्याच्या स्वतःसाठी, येणारा प्रत्येक भाविक त्याला सारखा असावा. विठ्ठल विठ्ठल हो. त्यामुळे आपल्या पंढरपुरामध्ये बाकीच्या ठिकाणसारखं नसतं. जास्त पैसेवाला असला की त्याला दुसऱ्या दारातून सोडायचं, दान धर्म करणारा असला, सोनं नाणं देणारा असला, त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये हे चालत नाही. चालत असेल तर ते बंद असलं पाहिजे, बंद झालं पाहिजे. कारण परमात्मा जो पांडुरंग परमात्मा आहे हा सामान्य लोकांच्यासाठी आहे. हा आपला आपण काय म्हणतो, हा शेतकऱ्यांचा देव आहे, हा वारकऱ्यांचा देव आहे. अर्थात तो बाकीच्यांचा नाही असं नाही, परंतु जिथे ज्यांची संख्या जास्त असते तो त्याचा समजला जातो. पूर्वीच्या काळामध्ये ज्या गावामध्ये एखाद्या विशिष्ट जातीची माणसं जास्त असायची तर माणसं काय म्हणायची, हे या जातीचं गाव आहे. तशाच पद्धतीनं पांडुरंगाचे जे उपासक आहेत ते वारकरी आहेत म्हणून हा वारकऱ्यांचा देव आहे. पांडुरंग परमात्म्याचे जे उपासक आहेत ते शेतकरी आहे म्हणून हा शेतकऱ्यांचा देव आहे, कष्टकऱ्यांचा देव आहे. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याकडे पाहिल्या जातं. तो समचरणानं उभा आहे, समदृष्टीनं उभा आहे. समचरणी उभा, समचरणानं तो उभा आहे. कशासाठी? भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी
उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा गाभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा कैवल्याचा गाभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा गाभा भाविकासाठी उभा भाविकासाठी भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गाभा. काही अभंग जे आहेत त्या ठराविक चालीमध्ये म्हटले जातात, त्यामुळे दुसरी चाल म्हणायला थोडी अवघड वाटायला लागते. तशी अवघड नसते पण अवघड वाटायला लागते. म्हणून उभा भाविकासाठी नाही, भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गाभा. संतश्रेष्ठ भानुदास महाराजांचा हा अभंग आहे. आणि भानुदास महाराजांनी सांगितलं हा पांडुरंग कशासाठी उभा आहे, कोणासाठी उभा आहे, भाविकासाठी उभा. आणि म्हणून पांडुरंग परमात्मा जो समचरणानं उभा आहे तो कोणासाठी आहे, भाविकांच्यासाठी आहे. परमात्म्याचं स्वरूप हे हरी या नावाचं आहे बरं का. तो हरी आहे. हरी म्हणजे आपलं पापताप हरण करणारा आहे. मूढ पापी जैसे तैसे उतरी का से लावणी. हा जो हे जे मागणं पुंडलिकरायनं पांडुरंग परमात्म्याला मागितलेलं आहे त्याला तथास्तु म्हणून परमात्मा येणाऱ्या प्रत्येक भाविकाला त्याचा उद्धार करतो आणि त्याच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. ज्ञान हि विज्ञानहीनानां मूढानां पापिनामपि दर्शनात ते भवेन मोक्ष प्रार्थयामी मुहुर्मुहुः. अशा पद्धतीची जी प्रार्थना पुंडलिकरायांनी परमात्म्याला केली होती त्यानुसार तो परमात्मा सगळ्यांवरती कृपा करतो आहे. आणि म्हणून तो पांडुरंग परमात्मा कसा आहे, समचरणी उभा विठू. नाथ महाराजांनी भानुदास महाराजांनी काय सांगितलं, विठू कैवल्याचा गाभा. संत महात्मे पांडुरंग परमात्म्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई. अनेक नाव आहेत. सगळ्या संतांनी त्या परमात्म्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारलेला आहे. नाथ महाराज सांगतात समचरणी उभा चैतन्याचा गाभा. आता खरं तर चैतन्य हे अमूर्त आहे आणि त्या अमूर्त गोष्टीचा गाभा म्हटला आहे, म्हणजे एकत्रीकरण म्हटलेलं आहे. आपल्या परंपरेमध्ये अनेक अमूर्त गोष्टींच्या मूर्त्या सांगितलेल्या आहेत. अनेक अमूर्त गोष्टींच्या मूर्त्या. पांडुरंग परमात्म्याला सुद्धा तशा पद्धतीचं वर्णन संत महात्म्याने केल्याचं आपण पाहतो. पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, बर कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना नाथ महाराज सांगतात किंवा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. म्हणजे दैव हा जाणण्याचा विषय नाही, दृष्टिगोचर नाही आहे, तरीसुद्धा तुकोबाराय पुतळा सांगतात. कैवल्य हे काही आपल्या सामान्य दृष्टीला दिसू शकत नाही, तरी ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना नाथ महाराज त्यांना कैवल्याचा पुतळा म्हणतात. पांडुरंग परमात्मा जो आहे हा लावण्याचा पुतळा आहे असं म्हणतात.
खरं तर लावण्य हे काही बघण्यासारखी एक अशी गोष्ट नाही की हे लावण्य असतं आणि त्याचं एकत्रीकरण म्हणजे त्याचा पुतळा. तरी ज्ञानोबा लावण्याचा पुतळा असं पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतात. याचं कारण काय, याचं तात्पर्य काय? तशा पद्धतीनं नाथ महाराज चैतन्याचा गाभा म्हणतात. म्हणजे ते चैतन्य अनेक चैतन्य एका ठिकाणी आल्यानंतर त्याचं जे स्वरूप तयार होतं त्याला आपण गाभा म्हणतो, किंवा सगळ्याचं मूळ जे आहे त्याला आपण गाभा म्हणू शकतो. तो गाभा हा बाहेरच्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचा आहे. म्हणून जर का तुम्हाला लावण्य म्हणजे काय पाहायचं असेल तर तुम्ही काय करा, पंढरपूरला जा, पांडुरंगाला पहा. प्रत्यक्ष लावण्य म्हणजे काय आपल्याला मूर्तिमंत स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला कैवल्य काय बघायचं असेल तर इकडं तिकडं जाऊ नका, आळंदीला जा, ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन घ्या, म्हणजे प्रत्यक्ष लावण्य आपल्याला कैवल्य म्हणजे काय ते कळेल. तसं दैवाचा पुतळा म्हणजे काय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर इतरत्र कुठेही जाऊ नका. जे भक्त परमात्म्याला यथार्थतेनं जाणून त्याची भक्ती करतात त्यांचं दर्शन घ्या, म्हणजे तुम्हाला दैवाचं दर्शन घेतल्यासारखा अनुभव येईल, दैवाच्या पुतळ्याचं दर्शन घेतल्यासारखा अनुभव येईल. तशाच पद्धतीनं नाथ महाराजांनी पांडुरंगाचं वर्णन केलं आहे. गाभा हा समचरणी उभा चैतन्याचा गाभा. गाभा हा शब्द सामान्यपणे चंदनाच्या संदर्भामध्ये वापरण्यात येतो. हा चंदनाचा गाभा आहे. चंदन हे बाहेरून तर सुगंधी असतंच, परंतु त्या बाहेरच्या सालपटापेक्षाही बाहेरच्या आवरणापेक्षाही त्याचा जो गाभा असतो तो जास्त सुगंधित असतो आणि तो अत्यंत मोलाचा असतो. त्या पद्धतीनं परमात्म्याचे अनेक स्वरूप आहेत, परंतु त्या स्वरूपाचं वर्णन न करता नाथ महाराजांनी पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलं आणि त्यांना सांगितलं चैतन्याचा गाभा. चैतन्य सर्वगत सम असं आपल्याला जे आणू नाही विषम असं आम्हाला संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. तरीसुद्धा गाभ्याच्या स्वरूपामध्ये म्हणजे ज्याला अत्यंत महत्त्व आहे अशा स्वरूपामध्ये ते कुठे आहे तर पंढरपुरामध्ये आहे. आणि ते पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपानं विटेवरती समचरणानं उभा आहे. समचरणी उभा चैतन्याचा गाभा. आणि तो परमात्मा हा फक्त आपल्या त्रैलोक्याला स्तिमित करतो असं नाही, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. त्रैलोक्याच्या दृष्टीनं सुद्धा तो परमात्मा मोठा आहे, तो परमात्मा तेजस्वी आहे, तो परमात्मा दिव्य आहे. त्याच्या दिव्यतेचं अनेक ठिकाणी वर्णन संत महात्म्याने केलेले आहे. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा. उजळल्या दश दिशा, उजळल्या दश दिशा गगनाली शोभा. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, प्रकाशली प्रभा. उजळल्या दश दिशा, उजळल्या दश दिशा गगनाली शोभा. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगनाली शोभा. उजळल्या दश दिशा गगनाली शोभा. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगनाली शोभा. उजळल्या दश दिशा गगनाली शोभा. नाथ महाराज सांगतात सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आलीसे शोभा. गगनाला सुद्धा ज्याच्यामुळे शोभा येते असा परमात्मा आहे, असं त्याचं स्वरूप आहे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमलनयन हास्य वदन हासे. हलकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. निढळी म्हणजे कपाळावरती. कोटी चंद्र प्रकाशे, कोट्यावधी चंद्रांचा प्रकाश त्याच्या कपाळामध्ये आहे, एवढा तो परमात्मा तेजस्वी आहे. समचरणी उभा चैतन्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा असं म्हणतात. परमात्म्याच्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की परमात्म्याच्या सौंदर्यातून एक टिपका खाली पडला आणि त्याच्यातून ही सृष्टी तयार झाली. मग असं जर हे सृष्टीचं स्वरूप असेल आणि जगामध्ये आपण ज्या गोष्टीला सुंदर म्हणतो ते जर परमात्म्याच्या शतांशापेक्षाही कुठल्या तरी अंशानं कमी आहे तर तो परमात्मा किती सुंदर असेल याचं चिंतन करा. म्हणून त्याच्या सौंदर्याचं वर्णन नेहमी मी सांगत असतो. अनेक ठिकाणी याचा उल्लेखसुद्धा मी केलेला आहे. श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलुनी झाली वेडी, मदन पोटा आले बापुढे तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. इंद्रचंद्र देवांतीचं कुठेच गणतीमध्ये नाही आहेत. नाथ महाराज म्हणतात लक्ष्मी माता ज्याच्या रूपाकडे बघून भुलली तो परमात्मा किती सुंदर असेल. मदनाला सुद्धा असं वाटलं की परमात्म्याच्या पोटी जर आपण जन्माला आलो
तर आपलं सौंदर्य वाढेल. मदन तर सर्वोत्तम सुंदर आहे. पृथ्वीच्या दृष्टीनं विचार केला तर मदनासारखं सौंदर्य कोणाकडे पण नाही आहे. म्हणून आपण एखाद्या सुंदर व्यक्तीला काय म्हणतो? मदनासारखा आहे, मदनाचा पुतळा आहे म्हणतो. मदन सर्वोत्तम आहे, सर्वोच्च सौंदर्य त्याच्याकडे. पण त्या मदनाला वाटावं की माझं सौंदर्य जर का मला वाढून घ्यायचं असेल तर मी भगवान श्रीकृष्णाच्या पोटी जन्माला यावं, म्हणजे मला आणखी सौंदर्य प्राप्त होईल. तो परमात्मा किती सुंदर असेल. जेव्हा मी सांगितलं, खरं जाता जाता सांगतोच पुन्हा, कारण काय बऱ्याच ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख होतोच आहे. भगवंताचं सौंदर्य म्हटल्याच्या नंतर ही गोष्ट सांगणं मला क्रमप्राप्तच वाटतं. रुक्मिणी मातेकडे भगवान श्रीकृष्णाचं पत्र आलं, भगवान श्रीकृष्णाचं स्थळ आलं. सुदेव नावाचा ब्राह्मण जेव्हा भीमकाकडे भगवान श्रीकृष्णाचं स्थळ घेऊन आला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाचं वर्णन त्यानं करायला सुरुवात केली की परमात्मा असा आहे, त्याचे डोळे असे आहेत, त्याचे कान असे आहेत, त्याचं नाक असं आहे, सगळ्या शरीराचं वर्णन तो करू लागला. आता एखाद्या मुलीला स्थळ आलं एखाद्या मुलाचं, तर ती तिथे जरी नसली, आतल्या खोलीत जरी असली, तरी तिचं लक्ष काय असतं? स्थळ कसं आहे, कसा मुलगा आहे, चांगला पगार तर आहे ना, हँडसम तर आहे ना, स्वतःची गाडी तर आहे ना, स्वतःचा फ्लॅट तर आहे ना, पुण्याला तर राहतो ना, आईबाप तर जवळ नाहीत ना. अरे जास्त पटलेलं दिसतंय जरा. तसं लक्ष रुक्मिणी मातेचं बाहेर, कसं स्थळ आहे, कसं स्थळ आहे. आणि भगवान श्रीकृष्णाच्या रूपाचं वर्णन सुरू झालं. भगवान श्रीकृष्णाच्या रूपाचं वर्णन ऐकूनच रुक्मिणी माता बेशुद्ध पडली. एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा, एक म्हणती हे सुंदरा कृष्ण कीर्तीने झडपली. मैत्रिणी धावून आले, पकडा पकडा, बेशुद्ध पडली. कोणीतरी वारं घालू लागलं, कोणीतरी पाणी शिंपडू लागलं, दुसरी म्हणू लागले काही काळजी करू नका, भगवान श्रीकृष्णाच्या रूपाचं वर्णन ऐकलं आणि बेशुद्ध पडली, शुद्धीवर आली. आणि मग काय ठरलं? लग्न करेल तर कृष्णाशीच. श्लेष अलंकार आपल्या शाळेमध्ये आपल्याला शिकवला गेला मराठीमध्ये. रुक्माला असं वाटायचं, रुक्मिणीच्या भावाला, की शिशुपालाला आपल्या बहिणीला द्यावं. म्हणून श्लेष अलंकारामध्ये काय रुक्मिणी माता काय म्हणते? शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. हा श्लेष अलंकार आहे. नवरी या शब्दाला दोन विभागामध्ये विभागल्या गेलं आणि एकदा ते एकत्र घेतल्या गेलं. शिशुपाल नवरा, जर शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी, मी त्याचं वर्णन करणार नाही. आणि श्रीकृष्ण नवरा, जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी त्याची नवरी आहे. अशा पद्धतीचा उल्लेख श्लेष अलंकारामध्ये मराठीत आपल्याला सांगितला जातो. रुक्मिणी मातेनं ठरवलं की लग्न करेल, तर आता याच्याशी मग काय? पत्र पाठवावं लागणार. आपला भाऊ आपल्याला उद्याच शिशुपालाबरोबर लग्न लावण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे भगवान श्रीकृष्णाला पत्र पाठवावं. आणि रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला पत्र पाठवलं. काय भाषा असेल महाराज? सामान्य भाषा असेल का? रुक्मिणी माता जर का भगवान श्रीकृष्णाला प्रेमपत्र पाठवत असेल, आपल्या इतिहासातलं हे पहिलं प्रेमपत्र आहे जे रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला पाठवलेलं आहे. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्यकर्ण विवरैर्हरतोंघतापं रूपं दृशां दृशिमताम् अखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्तम पत्रपं मे कात्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्यावयो द्रविणधामभिरात्मतुल्यम. अशा पद्धतीनं 8 श्लोकांच्या माध्यमातून रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला पत्र पाठवलं. आणि आता मला पूर्ण पत्र सांगण्याचं काही कारण नाही, मला पहिल्या श्लोकातलं पहिलं वाक्य मला महत्त्वाचं आहे. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते. मी असं ऐकलेलं आहे की त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखा सुंदर दुसरा कोणीही नाही. पहिलं वाक्य बरं का. मग कदाचित भगवान श्रीकृष्णाला असं वाटेल की माझ्या रूपाकडे बघून ही भाळली की काय, असं त्याला वाटू नये म्हणून दुसरं वाक्य वापरलं. निर्विश्यकर्ण विवरैहि, तुझ्या रूपाचं वर्णन मी ऐकलं आणि मी निर्विषयी झाले. बस, मला इथं सांगायचं, पुढचा विचार आत्ता सांगण्याचं काही कारणच नाही आहे. म्हणजे परमात्मा सृष्टीमध्ये सर्वोत्तम जर कोणी असेल तर तो भगवान श्रीकृष्ण आहे, परमात्मा आहे, पांडुरंग परमात्मा आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग परमात्मा आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, गोकुळाहून तो आला. गोकुळात कोण होतं? भगवान श्रीकृष्ण. म्हणून भगवान श्रीकृष्णच बालरूपामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपामध्ये पंढरपुरामध्ये विराजमान आहेत. आणि त्यामुळे आता जर आपण बघितलं तर पुरातत्व खात्याच्या माध्यमातून आत्ताच काही मूर्त्या जुन्या सापडल्या. आता काही जण म्हणतात व्यंकटेशाची मूर्ती आहे, काही जण म्हणतात पांडुरंगाची मूर्ती आहे.
खरं तर हे आपलं काम नाही आहे, ते पुरातत्व लोकांच्यावरती सोडून द्या. काय होतं, काही गोष्टी निघाल्या की भरपूर तज्ज्ञ निर्माण होतात. आता ह्या मूर्त्या निघाल्या की अख्खा समाज पुरातत्व विभागाचा लगेच कार्यकर्ता बनला, प्रवक्ता बनला. नाही, ही अशी असेल, ही अशी आहे. आता इलेक्शन झालं की प्रत्येक जणांनी त्याच्यावरती सांगावं याने असं केलं पाहिजे. तर काही गरज नाही आपल्याला. आपलं सांगून त्यांनी ऐकलं असतं तर त्यांनी आपल्याला मोठेपण दिलं असतं. ज्या अर्थी आपल्याला काहीच कोणी विचारत नाही त्या अर्थी आपण आपला अवस्था आपण बघून घ्यावी. आपल्याला कोणीच विचारत नाही, कशाला आपण कोणाला सल्ले द्यायचे. हां, पांडुरंगाची मूर्ती असो, व्यंकटेशाची मूर्ती असो, त्याच्यामध्ये देवत्व आहे, ईश्वरत्व आहे, प्रभुत्व आहे, परमतत्व त्याच्यामध्ये आहे. आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे. भंगलेल्या मूर्त्या ह्या पूजेसाठी योग्य नसतात म्हणून ठेवून दिल्या असतील. कशासाठी एवढं? पांडुरंग परमात्मा जो विटेवरती विराजमान आहे तो आपला आहेच आहे. संत महात्म्यांनी काही ठिकाणी त्याच्या चतुर्भुज रूपाचं देखील वर्णन केलं आहे, द्विभुज रूपातलं सुद्धा वर्णन केलं आहे. काही ठिकाणी तर वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा म्हटलं आहे, पण रुक्मिणी माता भगवंताच्या बाजूला नाही. इतिहासामध्ये भरपूर घडामोडी होत असतात. आपल्यासारख्या लोकांचं काम काय खरं आणि काय खोटं आहे हे नाही, जे आहे त्याच्याबद्दल श्रद्धा व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आणि अशा पद्धतीचा तो परमात्मा जो आहे तर तो चैतन्याची शोभा पांडुरंग, चैतन्यालाही ज्याच्यामुळे शोभा येते असा पांडुरंग परमात्मा विटेवरती विराजमान आहे. जो निर्गुण होता तो सगुणामध्ये आला आणि मूर्त रूपामध्ये पंढरपुरामध्ये विटेवरती विराजमान झाला. आता हा जो परमात्मा आहे हा कोणासाठी काय आहे महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. भक्ताचे जीवन साधकाचे साधन, भक्ताचे जीवन साधकाचे साधन, भक्ताचे जीवन साधकाचे साधन, भक्ताचे जीवन साधकाचे साधन, सुखाचे विधान पांडुरंग, सुखाचे विधान पांडुरंग, सुखाचे विधान पांडुरंग, सुखाचे विधान पांडुरंग, भक्ताचे जीवन साधकाचे साधन, भक्ताचे जीवन साधकाचे साधन, भक्ताचे जीवन साधकाचे साधन, भक्ताचे जीवन साधकाचे साधन, सुखाचे विधान पांडुरंग, सुखाचे विधान पांडुरंग, पांडुरंग, सुखाचे विधान पांडुरंग. भक्ताचे जीवन साधकाचे साधन. तो परमात्मा कोणासाठी काय आहे तर भक्तांच्यासाठी जीवन आहे. अर्थात जीवन हा जो शब्द आहे हा दोन अर्थानं आपण पाहू शकतो. जीवन म्हणजे आयुष्य. भक्तांच्यासाठी भगवंत म्हणजे आयुष्यच आहे. किंबहुना आयुष्यामध्ये भगवंताच्या शिवाय दुसरं काहीच करायचं नाही आणि दुसरं काहीच भगवंताच्या शिवाय जो करत नाही तो खरा भक्त आहे. मग अशा प्रकारे जो परमात्म्याचा भक्त आहे, ज्याचं आयुष्यच, ज्याचं जीवनच पांडुरंग परमात्मा होऊन गेलेला आहे. नाथ महाराज सांगतात भक्ताचे जीवन. हा, अनेक भक्त बघा परमात्म्याच्या शिवाय दुसरं काहीच नाही, बोलणेची नाही. आता देवाविण काही, देवाच्या शिवाय काही बोलायचंच नाही. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती तत्वता ती नाव. अखंड माझ्याचबद्दल बोलायचं. भगवंतानं भक्तीचं लक्षण सांगितलं आहे. अखंड माझ्याचबद्दल बोलायचं, अखंड माझंच चिंतन करायचं, अखंड माझंच भजन करायचं, त्यालाच भक्ती म्हणतात असं परमात्म्यानं सांगितलं आहे. आणि अशा प्रकारची जो भक्ती करतो, हा भक्ती जो करतो तो भगवंताचा भक्त आहे म्हटल्या जातो. मग भक्ती काय आहे याचं थोडक्यात चिंतन करा. नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये 84 सूत्र सांगितलेली आहेत
अथा तो भक्तिव्याख्यास्यामः, त्याचं स्वरूप कसं आहे? सा तू अस्मिन् परमप्रेमरूपा अमृतस्वरूपाच यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति यत्प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमते नोत्साही भवति यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. अशा पद्धतीनं 84 सूत्र सांगितलेली आहेत. मग हे 84 सूत्र सांगत असताना अनेक आचार्यांचंही भक्तीच्या संबंधानं मत विचारलं आहे की तुमच्या दृष्टीनं मत काय आहे? तर सांगितलं कथादिश्विती गर्गः, भगवंताची श्रद्धेनं कथा करणं हे भक्तीचं लक्षण गर्गाचार्यांनी सांगितलेलं आहे. आत्मरत्य विरोधिनी ती शांडिल्य, आत्मस्वरूपाच्या विरोधाच्या व्यापाराचा त्याग करून भगवत तत्वाशी आपलं चित्त एकरूप करणं हे शांडिल्य ऋषींच्या दृष्टीनं भक्तीचं लक्षण आहे. पूजादिश्वानुराग इति पाराशर्य, भगवंताची श्रद्धेनं पूजा करणं हे पाराशर अर्थात पराशर ऋषींचे पुत्र असणाऱ्या भगवान व्यासांचं मत आहे. आणि व्यासांचं मत सांगितल्याच्या नंतर नारदांनी आपलं स्वतःचं मत सांगितलं. नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलते, ते आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भगवतचरणी अर्पण करायच्या आणि त्याचा क्षणभर जरी वियोग झाला तरी फुटोपाही हृदय कागासा सुरवासी मज केले भगवंता, अशा पद्धतीची अवस्था होऊन जावी हे नारदांच्या दृष्टीनं भक्तीचं लक्षण आहे. भगवत पूज्यपाद आचार्यांच्या दृष्टीनं जर आपण विचार केला, शंकराचार्यांच्या दृष्टीनं किंवा मधुसूदन सरस्वती म्हणतात त्या दृष्टीनं, धृतस्य भगवद्धर्माधारावाही कथांगता सर्वेशे मनसो वृत्तिर्भक्तिरित्यभिधीयते. काय सांगितलं आहे? तेलाची धार अखंड असते. पाण्याच्या धारेमध्ये आणि तेलाच्या धारेमध्ये फरक आहे. पाण्याची धार कधी टपकते कधी टपकत नाही किंवा अंतरालानं ती टपकते, परंतु तैलधारवत ज्याला म्हणतो, तेलाची धार अखंड असते. त्या पुडीतून जेव्हा त्या बरणीमध्ये आपण तेल सोडतो तेव्हा ते अखंडपणे येत असतं, त्याच्यात तार निर्माण होत असते. तशा पद्धतीनं आपल्या अंतःकरणाची वृत्ती ही भगवत चरणापाशी अखंड राहावी. आणि असं जर होत असेल आणि त्या क्रियेला भक्ती म्हणतात असं आचार्यांनी आपल्याला सांगितलेलं, म्हणजे भक्तीचं स्वतंत्र स्वरूप सांगितलेलं आहे. मग यापैकी कोणत्याही प्रकारची भक्ती किंवा भक्त प्रल्हादानं भागवतामध्ये जी नवविधा प्रकारची भक्ती सांगितलेली आहे, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम, या नवविधा प्रकारच्या भक्तीचं जरी अनुसरण करणारा जो कोणी असेल त्याला भक्तच म्हणतात. अर्थात देवाला भक्त कोणता प्रिय आहे? जो भगवंताची भक्ती करतो तो प्रिय आहे. परंतु भगवंतानं श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, ज्ञानोत्तर भक्ती करणारा जो आहे तो मला जास्त आवडतो. सगळेच भक्त मला प्रिय आहेत, परंतु मी कोण आहे याची जाण ज्याला आहे आणि माझ्या प्राप्तीनंतरही जो माझं भजन करतो, ज्ञान गिळून गावा गोविंद गा, या अवस्थेप्रत जो जातो, भगवंत सांगतो तो माझा जास्त आवडता आणि जवळचा भक्त आहे. मग अशा पद्धतीनं तो भक्तांच्यासाठी काय? भक्ताचे जीवन. म्हणून भक्तांच्यासाठी पांडुरंग परमात्मा म्हणजे आयुष्यच आहे, म्हणजे आयुष्यच त्याच्या चरणावरती अर्पण करून टाकलेलं आहे. अहो आयुष्यच काय, आपला वंश देखील संतांनी परमात्म्याच्या चरणी अर्पण केलेला आहे. नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवरामध्ये सांगितलं आहे बरं का, मी जन्मलो धन्यवंशी म्हणून हरिभक्ती आम्हासी, संत सोयरे निजसुखासी वंशकृष्णासी निरविला. नाथ महाराज म्हणतात, मी भानुदास महाराजांच्या कुळामध्ये धन्यवंशामध्ये जन्माला आलेलो आहे. धन्य निज भाग्याची लीळा आलो वैष्णव कुळा जन्मोनी, वैष्णवांच्या कुळामध्ये मला जन्म प्राप्त झाला, मी जन्मलो धन्यवंशी आणि म्हणून हरिभक्ती आम्हासी. आम्हाला हरिभक्ती त्याच्यामुळे आलेली आहे. संत सोयरे निज सुखासी वंशकृष्णासी निरविला. आमचंच आयुष्य नाही तर आमचा जो वंश आहे तो वंश देखील आम्ही कृष्णार्पण करून टाकलेला आहे. आणि म्हणून तेव्हापासून आम्ही सुद्धा, आमची भूमिका हीच आहे की नाथ महाराजांनी आम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करून टाकलं आहे. त्यामुळे आपल्या देहावरती आपला स्वतःचा हक्क राहिलेला नाही आहे. नाथ महाराज स्वतःच काय, भक्त स्वतःच काय, अख्खा वंश भगवत चरणी अर्पण करतात. कारण का? भक्ताचे जीवन, भक्तांच्यासाठी तो जीवन आहे, म्हणजे आयुष्यच भक्तांच्यासाठी परमात्मा आहे. किंवा जीवन हा शब्द पाणी ह्या अर्थानं वापरला तरीसुद्धा आपल्याला लक्षात घेता येईल. पाणी ज्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनासाठी महत्त्वाचं आहे, 75% आपल्या शरीरामध्ये पाणी असं विज्ञान आपल्याला सांगतं. म्हणजे पाण्याची शरीराला किती गरज आहे बघा. किंवा माशाला पाण्याची किती गरज, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तुकोबाराय सांगतात ना, पाण्यामध्ये पाण्याविना जर मासोळी असेल तर ती जशी तडफड करत असते तशी भगवंताच्या व्यतिरिक्त जर आम्ही बाजूला गेलो तर आमच्या अंतःकरणाची तडफड होते. म्हणून भक्ताचे जीवन म्हणजे आयुष्यच भक्तांचं परमात्मा आहे. किंवा पाणी ज्याप्रमाणे आपल्या आयुष्याला किंवा आपल्या शरीराला गरजेचं आहे त्याप्रमाणे तो परमात्मा आमच्यासाठी महत्त्वाचा आणि गरजेचा आहे. ही भूमिका संत महात्मे सांगतात. भक्तांचे जीवन, साधकाचे साधन. साधक कोण आहे? मला परमात्म्याची प्राप्ती व्हावी ही भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला साधक म्हणायचं.
शास्त्रीय परिभाषेमध्ये त्याला मुमुक्षू असं म्हणतात. मुमुक्षू म्हणजे मोक्षेच्छू, ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मुमुक्षू असं म्हणतात. काय मे उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे, काय हे खंडैल कर्म पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल हे वर्म. अशा पद्धतीनं ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवत प्राप्तीची तळमळ निर्माण झालेली आहे तो साधक आहे. मग त्या साधकांना कसं वागावं याचंही चिंतन आहे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य तुकोबारायांनी सांगितलं आहे. किंवा मी परवा सांगितलं आपल्याकडे चिरंजीवपद नाथ महाराजांचं आहे, त्याच्यामध्ये साधकानं कसं असावं याचं उत्तम विवरण नाथ महाराजांनी करून ठेवलं आहे. म्हणून साधकांच्यासाठी तो काय आहे? साधन आहे. अर्थात परमात्मा हा साधन असू शकत नाही, तो साध्य आहे. मग अर्थ काय? साधकाचे साधन याचा अर्थ साधकानं ज्याच्यासाठी साधन करावं तो म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. भक्तांचे जीवन, साधकांचे साधन, सुखाचे निधान पांडुरंग, मुक्तिकल्पद्रुम, महाफळ उत्तम, गोपिकांचा काम पांडुरंग. हे बघा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्या संस्कृतीमध्ये सांगण्यात आलेले आहेत. पण एकनाथ महाराजांनी पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पढियंती उद्धवा भगवंताच्या मुखामध्ये हे वाक्य टाकलेलं आहे. म्हणजे चतुर्विध पुरुषार्थाच्याही पुढे म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या मोक्षाच्याही पुढे जर का काय असेल तर ते म्हणजे भगवंताची भक्ती आहे. म्हणून ज्ञान गिळून घ्यावा गोविंद गा, किंवा ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय की ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही भगवंताची भक्ती करणारा, असा त्याचा विचार होतो. नाथ महाराजांनी सांगितलं मुक्तिकल्पद्रुम, मुक्तिरूपी जो कल्पवृक्ष आहे त्याचं उत्तम फळ, स्वादिष्ट फळ म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. मुक्तिकल्पद्रुम, महाफळ उत्तम, गोपिकांचा काम पांडुरंग. आता गोपिका, ऐशा गोपिका त्या कामातुर नारी, असं तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय? ह्या कामातुर म्हणजे काय? त्यांचा काम काय आहे? त्यांचा कामच पांडुरंग परमात्मा आहे. संतांच्या अंतःकरणात काम नसतोच, विषय नसतोच, परंतु विषय मनुष्य देहाला आला म्हणजे विषय आहे. मनुष्य देहाला आला म्हणजे विषय आहे. मग संत मनुष्य देह घेऊन आलेत म्हणजे त्यांच्याही पाठीमागे विषय. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे संतांचा विषय काय? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांचा विषयच नारायण आहे. लक्षात घ्या, मनुष्य देहाला आल्यामुळे मनुष्य धर्माप्रमाणे विषय त्यांच्याही मागे आहेत, विषय आपल्याही मागे आहेत, परंतु आपल्या पाठीमागे वेगळे विषय आहेत आणि संतांच्या पाठीमागे वेगळे विषय आहेत. संतांचा विषय हा नारायण आहे आणि तुमचा आमचा विषय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार आदी विकार आहेत. म्हणून मुक्तिकल्पद्रुम, महाफळ उत्तम, गोपिकांचा काम पांडुरंग. मी आपल्याला सांगितलं नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सूत्र सांगितली आहेत. भक्ती कशी असावी? एकाच वाक्यात उत्तर दिलं, यथा व्रज गोपिकानाम, व्रजातल्या गोपिकांसारखी भक्ती असावी असं नारदांनी वर्णन केलेलं आहे. मुक्तिकल्पद्रुम, महाफळ उत्तम, गोपिकांचा काम पांडुरंग, एकाएकी विनटला तो सदा संचला, एका जनार्दनी भेटला पांडुरंग. पुंडलिक रायाच्यासाठी तो परमात्मा सहज म्हणून आला आणि विटेवरती उभं केलं. अजूनही पंढरपुरामध्ये विटेवरती विराजमान आहे. युगे झाली 28 युगांपासून तो परमात्मा उभा आहे. एकाएकी विनटला, अचानकपणे आला. तो सदा संचला, अचानकपणे सहज म्हणून आला आणि तो कायमचा त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये येऊन स्थापित झाला. एका जनार्दनी भेटला पांडुरंग. आणि अशा प्रकारचा जो पांडुरंग परमात्मा आहे तो मला भेटला म्हणजे तो मला प्राप्त झाला. अशा पद्धतीने यथामती अभंगाचं चिंतन केलं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. भजन करा, टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार दीपक महाराज बोईटे समचरणी उभा चैतन्याची शोभा चैतन्याचा गाभा चरणी उभा चैतन्याचा गाभा समचरणी उभा चैतन्याचा गाभा लोकाची शोभा पांडुरंग त्रैलोक्याची शोभा लोकाची शोभा पांडुरंग त्रैलोक्याची भक्तांचे जीवन साधकांचे भक्तांचे जीवन साधकांचे महत्वाचे जीवन साधकांचे भक्तांचे जीवन साधकांचे योगेश महाराज सोळसकर भक्ताचे जीवन साधकाचे साधन भक्ताचे जीवन साधकाचे साधन भक्ताचे सुखाचे विधान पांडुरंग सुखाचे विधान पांडुरंग सुखाचे विधान पांडुरंग सुखाचे विधान पांडुरंग भक्ताचे साधकाचे साधन भक्ताचे जीवन साधकाचे साधन पांडुरंग सुखाचे दान पांडुरंग सुखाचे दान पांडुरंग सुखाचे निदान पांडुरंग भक्ताचे जीवन साधकाचे भक्ताचे जीवन साधकाचे साधन योगेश महाराज बिवडीकर भक्ताचे जीवन साधकाचे साधन भक्ताचे जीवन भक्ताचे जीवन साधकाचे साधन
विठ्ठल 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 हो समचरणी उभा चैतन्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला होता. यथामती अभंगाचे चिंतन झालेलं. आपली वेळ संपलेली आहे. आपल्या वाई शहरामध्ये तालुक्याच्या गावामध्ये हा कार्यक्रम आपण दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मोठ्या आनंदामध्ये साजरा करत आहोत. आणि तरुण पिढी जी आहे वारकरी संप्रदायातली एक फड परंपरेचा एक अभिमान बाळगणारी पिढी आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. परवाच्या कीर्तनामध्ये मी या बाबतीमध्ये पूर्ण बोललो, परंतु तरुण पिढीनं निश्चितपणे वारकरी संप्रदायाची जी परंपरा चालत आलेली आहे की जी समाजाच्यासाठी कुठल्याही प्रकारे त्रासदायक नाही आहे, ती यथायोग्य पद्धतीनं चालू ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण समाजामध्ये कलाकारांचा एक फार मोठा बोलबाला असताना आपण सांप्रदायिक पद्धतीनं सगळ्या चाली ह्या जतन करून ठेवत आहात, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे बाकीच्यांसारखं आपण करावं यापेक्षा जे चालत आलेलं आहे, जे महत्त्वाचं आहे, जे परंपरेचं आहे ते आपण करावं, ही भूमिका आपण चालू ठेवणं गरजेचं आहे. मला खात्री आहे की आपल्यासारख्यांचं बघून बाकीचे सुद्धा सुधारतील अशी मला खात्री आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी अशाच पद्धतीनं जी वारकऱ्यांची परंपरा चालत आलेली आहे. आता पुन्हा बोलू का पुन्हा कीर्तनामध्ये टाळ्या अशा वाजू नये ही देखील एक परंपरा आहे. आता ही सगळी परंपरा जर पाळतात तर तुम्ही पाळल्या पाहिजेत. नाही तर हल्ली असं झालंय की कीर्तनामध्ये जितक्या टाळ्या ज्या कीर्तनकाराला जास्त तेवढा तो चांगला कीर्तनकार. कीर्तनामध्ये अशा टाळ्या वाजू नये. विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना कितीही टाळ्या वाजवा, महत्त्वाचं वाक्य असेल तर कीर्तनकारच विठ्ठल विठ्ठल म्हणतो आणि तुम्ही टाळ्या वाजवा. पण काय झालंय की कीर्तनकार सुद्धा आता ढक्कल गाडी झाली आहे. एखादं वाक्य फेकायचं, टाळ्या वाजल्याने तोपर्यंत लोकांकडे बघत बसायचं आणि जेव्हा टाळ्या वाजवतील तेव्हा पुढचं वाक्य. त्याच्यामुळे जाऊ द्या, ठीक आहे, आपल्या परीनं आपण करावं. आपल्याला जे शक्य ते आपण करावं आणि आपण सर्वजण करत आहात. सातारा जिल्हा हा त्या बाबतीमध्ये फार तसा कट्टर आहे आणि चांगल्या पद्धतीने वारकरी संप्रदायाची जोपासना आपण सर्वजण करत आहात. त्याबद्दल अत्यंत आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो. यथामती अभंगाचं चिंतन झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, टाळकरी तीन टाळ, दास तीन टाळ, भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ,
एकाएकी विनटला तो सदा संचला 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 एका जनार्दनी भेटला पांडुरंग एका जनार्दनी भेटला पांडुरंग भक्ताचे जीवन साधकाचे साधन भक्ताचे जीवन साधकाचे साधन एका जनार्दनी भेटला पांडुरंग एका जनार्दनी भेटला पांडुरंग भक्ताचे जीवन भक्ताचे जीवन साधन महाराज रोकडे एकाएकी विनट आ भक्ताचे जीवन साधकाचे ज्ञान भक्ताचे जीवन साधकाचे ज्ञान भक्ताचे जीवन साधकाचे साधन भक्ताचे जीवन साधकाचे साधन आ भक्ताचे जीवन साधकाचे साधन भक्ताचे जीवन साधकाचे साधन भक्ताचे जीवन साधकाचे साधन भक्ताचे जीवन साधकाचे साधन हे तुकारे दाने पांडुरंग तुकारे दाने तुकारे सावली वारकरी ग्रुप वाई भक्ताचे जीवन साधकाचे साधन भक्ताचे जीवन अंतर वेगळा आहे साधकाचे साधन भक्ताचे जीवन साधकाचे साधन भक्ताचे जीवन साधकाचे साधन सुखाचे निदान पांडुरंग सुखाचे निदान झाली चाल साधकाचे साधन भक्ताचे जीवन साधकाचे साधन भक्ताचे जीवन साधकाचे साधन भक्ताचे जीवन साधकाचे साधन
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हो शरण शरण एकनाथा पायी माता देवीला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा आता मज उपेक्षिता नाही सत्ता पुली नका पाहू दास पायाचा तुका म्हणे भागवता केले श्रुत सकळा नका गेला निवारिला जाता आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस तुका वाहे टाळी उभा पुरले नवस धन्य गोविंदा ते आरती धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन म्हणे केशवा ते दौडमय राहिलो तटस्थे कैवल्य तेजा सेविते साधु संत मनोवेदला माझा लोपले ज्ञान जगी हित नैनती बोली अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी महाकैवल्य तेजा सेविते साधु संत मनोवेदला माझा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते साधु संत मनोवेदला माझा आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझे थोर जगद गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्रांचे गुज संसार दुःख नासे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझे थोर जगद गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता आनंद गोपाळ दासा धनी न पुरे गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझे थोर जगद गुरु जगन्नाथा आरती एकनाथा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती काय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले तुकिता तुलने से ब्रह्म तुकासी आले मन निराश चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी काय दाखवी आम्हा आरती तुकारामा
भिवरीच्या त्रिकट धरून या करी पाऊले समज समजी साजे अंतरी धरून राहील असुरांचा काळ भक्तजन प्रतिपाळ खेळे हा लागे सगळ तयाच्या बाळ पायावरी लघुवंच्या मेळी खेळो खेळे वनमाळी कसा तळा नेला पाताळी स्वामी माझा जो लावण्य पुतळा जयाचे अंगी सकळ कळा जयाचे गळा वैजयंती वाळा तया वेळा दंड जयाचे नाम पापनाशी तो हा तेज पुंज राशी लक्ष्मी ऐशी जयाची राशी तो हा तेज पुंज राशी सर्व भावे त्याचे सुखा शरण विठ्ठल रखमाय ठोबार अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सगळ्या दासा कल्पनेची बाधा न होकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा नामामने तया असावे कल्याण पांडुरंग कल्पनेची बाधा न होकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो मागणी ते एक तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्वीची मज दे आनंद तुझे काय म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतासी निर्विहीची मज दे आनंद तुझे काय मागू ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम